नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. व्हिडिओ हा टिपा लिहावरती आहे. टिपा लिहामध्ये आपले हातचे मार्क असतात, त्याच्यामध्ये आपण जी माहिती आहे ती आपल्याला लिहिता येते. त्याच्यासाठी मुद्दे लिहिण्याची गरज नसते, म्हणजे टिपा लिहामध्ये जी पण माहिती आहे ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करून लिहू शकतो. तर हे यातली पुस्तकातली थोडीशी माहिती आणि थोडीशी मला जी माहिती आणखी दुसऱ्या ह्याच्यातनं मिळाली तर ते मी एकत्रित करून हा टिपा लिहायचा प्रश्न कंप्लीट केला आहे. तर बघूया चला. महाराष्ट्र परिचर्या परिषद, इंडियन नर्सिंग कौन्सिल कायदा 1947 अधिनियम क्रमांक 48 नुसार महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांकरता सुरू झाले. MNC ही संस्था महाराष्ट्रातील नर्सिंग व्यवसायाचे नियमन करते. ही परिषद नर्सिंग शिक्षण आणि सराव यांचे नियंत्रण ठेवते. आणि नर्सिंगच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी काम करते. महाराष्ट्र परिषदेची मुख्य कामे: नोंदणी, नर्सिंग व्यावसायिकांची नोंदणी करणे आणि त्यांचे प्रमाणीकरण करणे. शिक्षण, नर्सिंग अभ्यासक्रमाचे नियमन करणे आणि शिक्षणाचा दर्जा राखणे. नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे, नर्सिंग व्यवसायासाठी नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे. गुणवत्ता नियंत्रण, नर्सिंग सेवेची गुणवत्ता सुनिश्चित करणे. त्यानंतर आहे शिक्षण शुल्क, नर्सिंग अभ्यासक्रमासाठी शुल्क संरचना निश्चित करणे. परिचारिकांसाठी CPD म्हणजेच कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट कार्यक्रम आयोजित करणे. त्यानंतर आहे शिकायत निवारण, नर्सिंग सेवेशी संबंधित तक्रारीचे निवारण करणे. हे आहे महाराष्ट्र परिषदेची कामे. तर MNC ही वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग मंत्रालय मुंबई यांच्या आधिपत्याखाली स्थापित झालेली आहे आणि राज्याची 14 करोड लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रातील परिचारिका व्यवसाय नियंत्रण करणारी ही परिषद आहे. आणि या परिषदेच्या आधिपत्याखाली परिचारिका प्रशिक्षित केल्या जातात. त्याचप्रमाणे त्यांच्या सेवा नोंदणी करून वैध ठरवल्या जातात. या परिषदेच्या नोंदणीकृत परिचारिकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर सकारात्मक व सन्माननीयदृष्ट्या पाहिले जाते. परिचर्या व्यवसायामध्ये MNCचे मोठे योगदान आहे. हा टिपा लिहामधला पहिला प्रश्न कंप्लीट झाला. आता प्रश्न आहे निरंतर परिचर्या शिक्षण. टिपा लिहा. निरंतर प्रशिक्षण म्हणजे सातत्यपूर्ण शिक्षण. माणूस जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपल्या दैनंदिन अनुभवातून शिकत असतो, म्हणजे निरंतर शिक्षण हे आयुष्यभर सुरूच असते. निरंतर शिक्षणामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो. निरंतर शिक्षण म्हणजे बघा काय तर एक प्रकारचा अनुभवातून जे आपण शिकतो ते म्हणजेच निरंतर शिक्षण. ते कोणतेही असेल. व्याख्या: व्यक्ती जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जे शिक्षण घेतो ते अजन्म अध्यापन म्हणजे निरंतर शिक्षण होय. कारण माणसं मरेपर्यंत काही ना काही आपल्या चुकातून शिकत असतो, दैनंदिन गोष्टीतून, कामातून, आपल्या वागण्यातून, दुसऱ्यांच्या वागण्यातून, कशामधूनही आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. तर ते शिक्षण म्हणजेच काय, निरंतर शिक्षण. म्हणजेच व्यक्ती जन्मापासून ते मृत्यूपर्यंत जे शिक्षण घेतो ते अजन्म अध्यापन म्हणजे निरंतर शिक्षण होय. तर निरंतर शिक्षणाचा अर्थ आणि महत्त्व काय, तर माणूस जन्माला आल्यापासून औपचारिक व अनौपचारिक पद्धतीने शिकत असतो. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी माणूस आयुष्यभर प्रयत्न करतो. या दैनंदिन प्रयत्नातून व अनुभवातून शिकत असतो. या शिक्षणाची कोणतीही सीमारेषा नसते. याकरिता व्यक्तीला शाळेतच शिकावे लागते असे नाही. शिक्षणाच्या सर्व स्तराव्यतिरिक्त जे शिक्षण मिळते त्याचा यात समावेश होतो. तर हे एक अनौपचारिक शिक्षण आहे आणि ते औपचारिक नाही. औपचारिक म्हणजे शाळेतून मिळालेलं, कॉलेजमधून मिळालं, जे आपण वर्ग अटेंड करतो, वेगवेगळे क्लासेस वगैरे, ते औपचारिक शिक्षणामध्ये येतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे शिक्षण मिळतं ते अनौपचारिक असतं. तर निरंतर शिक्षणामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो. निरंतर शिक्षण हे आयुष्यभर चालते. निरंतर शिक्षणास कोणतेही स्तर नसतात, ते केव्हाही घेता येते.
आणि गरजेनुसार त्यात बदल होतो. निरंतर शिक्षणात व्यक्तिभेद राहते. निरंतर शिक्षण हे व्यक्ती व समुदायांच्या विशिष्ट गरजांवर आधारित असते. निरंतर शिक्षण योजनेखाली कोणत्याही वयात शिक्षण घेता येते आणि अभ्यासक्रम व माध्यमे यांची विविधता असते. कोणताही विषय या कार्यक्रमात समाविष्ट होऊ शकतो. शिक्षकांना अभ्यासक्रम तयार करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. अभ्यासक्रमाची व्याप्ती व मर्यादा काही तासापुरती किंवा वर्षभर सुद्धा चालू शकणारी असते. याला कशाची मर्यादा नसते की याच वेळेत करावं पूर्ण किंवा एवढ्या टायमापर्यंत कंप्लीट व्हायला पाहिजे असं काही नसतं. निरंतर शिक्षणाची उद्दिष्टे व्यक्तीचे कर्मचाऱ्याचे जीवनमान उंचावणे, विकास योजनेबाबत माहिती देणे, साक्षरता कौशल्य टिकविणे, परिचारिकांची आर्थिक स्थिती व कौशल्य सुधारण्यास मदत करणे, सांस्कृतिक व मनोरंजक उपक्रम राबवणे, सर्वांगीण विकास साधण्यास मदत करणे, व्यक्तीच्या आणि समुदायाच्या शैक्षणिक गरजा ओळखून कार्यक्रमाचे नियोजन करणे. निरंतर शिक्षण हे प्रामुख्याने पुढील पद्धतीने घेता येते. तर कोणत्या माध्यमातून ते आपल्याला मिळू शकते, तर प्रौढ शिक्षण म्हणजेच अडल्ट एज्युकेशन, समाज शिक्षण म्हणजे सोशल एज्युकेशन, त्यानंतर आहे मुक्त शाळा म्हणजे ओपन स्कूल, मुक्त विद्यापीठ म्हणजेच ओपन युनिव्हर्सिटी, दूर शिक्षण म्हणजेच डिस्टन्स एज्युकेशन आणि पत्राद्वारे, ऑनलाईन आणि अनौपचारिक पद्धतीने हे शिक्षण आपल्याला घेता येते किंवा मिळवता येते. तर हा आहे प्रश्न दुसरा, निरंतर परिचर्या शिक्षण टिपा लिहा. पुढील प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये मी लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येणार. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.